पालघर जिल्हा सायबर गुन्हेमुक्त करण्याच्या मनोदय पाठोपाठ जिल्हा 2 महिन्यात स्वच्छ दुर्गंधीमुक्त करण्याच्या दृष्टीने प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर येथील जनता दरबारादरम्यान व्यक्त केला। ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हद्दीत प्लॅस्टिक मुक्ती करू शकणार नाही त्यांचे शासकीय अनुदान बंद करण्यात येईल असे यावेळी सांगितले। पालघरचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्या जनता दरबाराचे आयोजन आज 28 मार्चला जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले होते। त्या प्रसंगी पालकमंत्री उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते। पॅरामीटर आज मी बोडके साहेबांना साहेबराव पाटलांना सांगितलं की आता या सगळ्या हॉटेलवाले यांना लाईन आखून द्या की या पलीकडे तुमच्याकडे येणाऱ्या ट्रक गाड्या उभ्या राहणार नाहीत। साहेबरावजी हॉटेलवाल्यांना सांगा की तुमच्या गाड्या किती आणि तुमच्या परिसरात स्वच्छता किती। ही जी टोल घेतो ना आपण फुकट घेतो हायवेला टोल घेतो ना, मग त्या ठिकाणी त्या अथॉरिटीची एक टेम्पो म्हणजे जो इझिली प्लास्टिक पडलेली बॉटल बिटेल काय असेल ती टाकणारी सकाळी तिथून एक निघाली पाहिजे आणि तिथून एक निघाली पाहिजे। याच्या पुढे जेव्हा मी त्यावेळेला जर का प्लास्टिक जर हायवेला दिसला तर त्या दिवशी मीच अनाउन्समेंट करेन नॉट टोल टुडे, काय बोले आज टोल नाही। आणि ज्या जी यंत्रणा त्या यंत्रणेला जर या गोष्टीचं महत्व वाटत असेल तर त्यांनी त्या भर हुकम त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। मी बोलतो आम्ही ज्याला कॉलेजला जायचो त्याला सिगरेट ओढायचं तर कुठेतरी दूर जाऊन कुठेतरी सिगरेट ओढायचं, चारदा तोंड साफ करून घरच्या लोकांना। अरे आता तर कॉलेजच्या छोडा हायस्कूलच्या गेटच्या समोर मुलगा एका मोटरसायकल मुलगी का म्हणजे बोलीपणात काही कमी नाही राहिल्या। बहिणींचा सन्मान केला पण बहिणींनी सुद्धा ठरवलं पाहिजे की बा नाही आपल्या भावी पिढीला आपल्याला जर अतिशय सशक्त बनवायची असेल तर आपल्याला या अशा हलकट प्रवृत्तीपासून दूर राहिलं पाहिजे। मी जे बोलतो की त्या ठिकाणी 16-17 वर्षाचे मुलं सिगरेट नुसतं नसेल त्याच्यात कोकेन गांजा चरस शोधा असे आता एक कॉलेजच्या आसपास असलेल्या पानपट्ट्या खानपट्ट्या यांची रेकी करा आणि त्यांना आतमध्ये आणि भविष्य काळामध्ये 2 महिन्यामध्ये जनतेने सांगितलं पाहिजे की पालघर जिल्हा नशा मुक्त झाला आहे ना। आता म्हणजे नशेवाले म्हणजे भावाला संपून पलीकडे अलीकडे गेले ना, अजून आता पता लागला नाही त्याचा काय त्याचं नाव तो धोडी ना। तर कोणी वाटत होतं की ह्या जनता दरबारामध्ये गणेश नाईकला धोडी अडवून कशी आली, कारण धोडीला संपवणारी ती प्रवृत्ती सक्का भाऊ असला तरी ती दुष्ट प्रवृत्ती। भाऊ कोणाचा रावणाचा भाऊ विभीषण होता। गणेश नाईक यांनी जिल्हा मुक्त करण्याचा घेतला आहे निर्धार। गणेश नाईक यांनी आपल्या महाविद्यालयीन दिवसांच्या काळात धूम्रपान करण्यासाठी दूरवर आडोशाला जाण्याची पद्धत होती। नंतर समाजात वावरताना ती व्यक्ती किमान 2 वेळा अनेकदा चूळ भरून पुढे येत असत, पण सद्यस्थितीत महाविद्यालयाने विद्यार्थीच नव्हे तर शायर विद्यार्थी देखील सिगरेट राजरसपणे ओढताना दिसत असून अनेकदा त्यामध्ये नशा देणारे अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याचे दिसून येत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले। यावर रोख लावण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत शाळा महाविद्यालयांसमोर असणाऱ्या पान टपऱ्या यांच्या छापे टाकून जिल्हा पुढील 2 महिन्यात नशामुक्त करावा अशा प्रकारच्या सप्त सूचना दिल्या आहेत। दृष्टाला दृष्टाप्रमाणेच वागणूक द्यायला हवी असे सांगत ही कारवाई करताना कोणी वरिष्ठांची शिफारस आणल्यास त्यांना माझ्याशी बोलण्यास सांगा असे गणेश नाईक यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले। तर आता बघूया 2 महिन्यात पालघर जिल्हा नशामुक्त होतो का। न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, पालघर।